नमस्कार, मंगल मराठी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत मूग डाळ भजी। अतिशय टेस्टी टेम्पटिंग अशी रेसिपी आणि सगळ्यांना नक्की आवडेल अशी आहे ही। तर बघूया आपण यासाठी काय इन्ग्रेडियंट्स पाहिजेत। मूग डाळ भजीसाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे मूग डाळ। ही आपल्याला धुवून भिजवायची आहे 1 तास आणि एक मोठा कांदा बारीक चिरलेला, एक बटाटा उकडलेला, 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक कापून, थोडीशी कोथिंबीर, 1 टीस्पून जिरं, पाव टीस्पून हळद आणि मीठ चवीनुसार। प्रथम आपण डाळ भिजवणार आहोत। धुवून भिजवायची आहे 1 तास आणि ती भिजवल्यावर ही अशी होईल आणि आपण ती आधी वाटून घेणार आहोत आणि जरा सरसरीत, आणि ते वाटून आपण मग सगळे साहित्य आपण मिक्स करायचं आहे। प्रथम आपण वाटून घेऊया डाळ। मूग डाळ मी स्वच्छ धुवून घेतली आणि ती 1 तास भिजवलेली आहे। ती भिजवल्यावरती अशी झाली आहे आणि ती आता आपण वाटून घेणार आहोत। याच्यात जास्त पाणी नको आहे आपल्याला, कमी पाणी किंवा अगदीच पाणी नसलं तरी, कारण ही भिजवलेली असल्या कारण ती ओलसर आहे। आणि आपण ती वाटून घेऊया आता। आपली डाळ वाटून झालेली आहे आणि याच्यात आता आपण बटाटा उकडून घेतला होता आपण आणि त्याची साल काढली, किसून घेऊया आपण याच्यातच। याच्यामुळे मूग डाळीच्या भजीला छान सॉफ्ट असा येतो, छान लागतात ते। यात घालणार आहोत आपण आता कांदा। आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरं, हळद आणि मीठ चवीप्रमाणे। हे सगळं आपण मिक्स करून घेणार आहोत। कढईत तेल मी तापत ठेवले आहे। आपलं मूग डाळ भजीचं मिश्रण तयार झाले। आता आपण भजी करायला घेऊया। तेल तापलं आहे आपलं आणि आपण ही भजी मोठी नाही, छोटी छोटी सोडायची आहे, म्हणून मी चमचा घेतला आहे। चमच्याने सोडणार आहोत आपण। छान खरपूस तळायचे आहेत आपल्याला हे। छान कुरकुरीत तळून घ्यायचे आहेत आपल्याला ही। आणि ही भाजी
कुठल्याही वेळेला खायला अतिशय सुंदर लागतात. तयार आहे आपली भजी. आपण काढून घेऊयात ती. आपण टिश्यू पेपरवर काढणार आहोत म्हणजे एक्स्ट्रा तेल असेल ते निघून जाईल. अशीच आपण बाकीची करून घेणार आहोत. तयार आहेत आपली गरम मूग डाळ भजी सॉस बरोबर खाण्यासाठी. तयार आहेत आपली मूग डाळ भजी. सोपी आहेत ना? हो, अतिशय सोपी आहेत. नक्की तुम्हाला आवडतील. नक्की करून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यापर्यंत नक्की पोचवा तुम्ही. आणि मला असंच सपोर्ट करत राहा. आणि जर अजून तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब बटनाच्या बाजूला जे बेलचं बटन आहे त्याला क्लिक केलं तर माझ्या नवीन येणाऱ्या रेसिपी आहेत त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. म्हणजे मलाही हुरूप येईल नवीन नवीन रेसिपी करण्याचा. आणि मला असंच सपोर्ट करत राहा. माझ्या रेसिपी लाईक पण करा आणि त्या शेअर पण नक्की करा. आणि या माझ्या 2 रेसिपी पाहिल्यात तर त्या तुम्हाला नक्की आवडतील. त्याही बघा. माझ्या फोटोवर क्लिक केलं तर तुम्हाला सबस्क्राईब करण्यासाठी अतिशय सोपं जाईल. नक्की त्या फोटोवर क्लिक करा आणि मला असाच सपोर्ट करत राहा. आणि मला माझी रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू.